म्हणजे बापाचा विश्वासघात केलायस तू. कल्याणी, आज ही पोरगी काय माझ्या हातात वाचत नाही. इथंच पडते. मामासाहेब काय करताय? हॉस्पिटल आहे, मी तुमच्या पाया पडू का? चला शांत व्हा, शांत व्हा. काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का मामा? नाही, काही नाही, काही नाही. नाही नाही, यांना एवढ्या रात्री इकडे येताना बघितलं म्हणून लगेचच मागोमाग आला. ताईंची तब्येत तर ठीक आहे ना? नाही म्हणजे काही कॉम्प्लिकेशन्स वगैरे? नाही, कसले कॉम्प्लिकेशन नाही, सगळे फिट अँड फाईन आहेत. ओके, एव्हरीथिंग ओके. डॉक्टर पण म्हणले ना सगळं ओके म्हणून. त्यांनीच सांगितलं आत्ता येऊन. ते डबा घेऊन आलतो ना दोघांना. अच्छा. हा हेमंतराव, काळजी करू नका. हा रणजितराव, कसं आहे इथं रेंज नाही आणि महत्वाचे फोन करायचे ना. आणि कसं आहे, मी पोरगी जरी ऍडमिट असली तरी लग्नाची कामं तर करायलाच पाहिजेत. आलोच. मामासाहेब असं काय असं तसं नका काळजी करू. अहो तुम्हाला एक टेन्शन, आम्हाला 17 टेन्शन आहे. नका काळजी करू. आलोच, आलो. अरे फोन उचलणार रे भाऊ. राया आज झावट फोन का उचलणार झालाय मोक्याच्या टायमाला. ते राहण्याला लावू. हेलो, कौन है? हाँ रोनी भैया, राया है का? राया त्यात फोन. ए कौन भैया? किसका भैया? अरे फुकण्या, मी तुला विचारलं काय? तू सांगतोस काय? हा, मी तुला काय विचारलं? कोण आहे? मग पहिले ते सांगायचं. काय सांगायचं? कोण आहे ते? अरे मग फुकण्या सांग ना, मग कोण आहे ते? अरे पंजाबराव बांदल. रायाचा दोस्त. कोण दोस्त? कैसा दोस्त? हा? ए बघ, आमच्या बाबाला कोणी दोस्त बीस नसतो. हा, तू काय आता मला चुना लावतो काय? हा, अरे असं काय करतो? अरे परवा तर राहतो तुझ्या घरी, विसरला का? पायथन हाणल्यावर तोंड करून बसलो होता. अरे रायन तुला नाही का सांगितलं पैसे आणून दे? अरे रायाने पैसे आण म्हटलं तू नाही का, तू त्याला दिले ना तो पंजाबराव. अरे मुद्दाड जरा कमी पीत जा. जरा लक्षात राहील. बर ते जाऊ दे. रायाला दे, रायाला अर्जंट काय बाबा. ये बांधल का धांदल, दादा दोस्त आहे ना तुझा, मग थेट त्यांनाच फोन करायचा, मला फोन नाही करायचा. ठेव. हॅलो हॅलो. फुकणीच्या मला म्हणतोय फुकणीच्या. स्वरांगी दिसत नाहीये. स्वरा घरात आहे. हो, म्हणजे लगीन घर आहे ना, दार कसं लावून यायचं म्हणून तिला सांगितलं की तू घरातच थांब. मामी, रात लय झाली, हे दोघीच निघून जावा बघू घरला. मी आहे साजरी जवळ, आणि काय लागलं तर फोन करीनच की मी. जावा बघू. चला ग, चला. बरोबर आहे. बरीच रात्र झाली, मी सोडतो तुम्हाला. चला. रणजितराव,
तुमची मदत लय झाली बघा. म्हणजे अक्षी देवासारखं धावून आला. लय बरं वाटलं. मामी जाऊ बघू तुम्ही, मी थांबतो इकडं. आणि काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित. निघूयात. जाऊ. आमचं भाग्यच उजळलं म्हणायचं. साक्षात पानबुंद्याचे राजे पंजाबराव बांदरे यांचा आमासनी फोन. आज्ञा करा राजे. जगन्नाथराव पाटील, एक मदत हवी होती. मदत? अरा रा 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 रा. म्हणजे संपलंच म्हण की समज. नामदार पंजाबराव बांदल यांची फॉरेनवरून शिकून आलेली कुलदीपिका आणि जिचं लगीन रणजित ढाले पाटील अशा इज्जतदार माणसाशी होणार होतं, ती पोरगी ऐऱ्या गैऱ्या पोराचा हात धरून पळून गेली वैर. अरा 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 अर, लई बेकार, लईच बेकार झालं बघ. पानबुंद्याची आन बान शान नामदार पंजाबराव बांदल सरकार यांची पोरगी फरार. लईच बेकार. मायला कविता झाली की. लिहून घे. काय रे जगन्नाथ, हा? असं अवघड जागच्या दुखण्यावरती बॉटन दाबून आहे रे. हा? अवकात नसेल मलम लावायची तर शांत बसवा माणसानं. हा? असं टिंगल करणं मर्दाला शोभत नाही गाड्या. ए पंजाब, म्हणजे आम्ही येड? हा? अरे स्वतःच्या पुरीला घरात नीट सांभाळता आलं नाही तुला आणि तू मर्दांगीच्या फोकताना गोष्टी करायलाच वय. हा? म्हणजे काय म्हणतात तरी ते, गिरे भितो टांग उपर. हा? अशी गत झालं की तुझी. हे बघ, माझं सोड, तू मला का बोलवलंयस? जगन्नाथ, काय बी कर, कसं बी कर, जमीन फाड आकाश झाड, हा? पण माझ्या पोरीला शोधून काढ. माझ्याकडे मदत मागालीस? हा? अरे बाबा, तुझं नेटवर्क लई सॉलिड आहे म्हणून म्हणते तुला. हा? काहीतरी चक्कर चालव, हा? आणि माझ्या खानदानाची इज्जत वाचव रे. जगन्नाथ, अरे माझ्या लहान भावासारखा ना रे तू. हा? माझं काम झालं ना, माझं पटका तुझ्या पायावर ठेवेल बघ. आणि काय करू मी त्या पटक्याचं? ए पंजाब, तुझ्या त्या पटक्याच्या आतमध्ये किती भगदाड आहेत की नाही, ते फक्त तुला आणि मलाच ठाव आहे. जगन्नाथ, कर की मदत. चल, केली मदत तुला. या अख्ख्या एरियामध्ये तुझ्या पोरगीला शोधणं मला काय जड नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, मागच्या टायमाला तू मला पैक दिलं होतं ते आपलं तोंड बंद करण्यासाठी, आणि आता जे तुला पैक द्यायचे आहेत ते डोळे उघडे ठेवून तुझ्या पोरगीला हुडकण्यासाठी. पैसे? अरे असं काय करतो जगन्नाथ? आता तर तुला लहान भावासारखं म्हटलं ना, आता तर तुला खानदानी केलं ना, आता परत कसले पैसे? असं आडल्यानं आडल्याला खिंडीत गाठून लुटू नये खानदानी माणसानं, शोभत नाही. ए खानदानी, काय शोभते काय नाही शोभत हे तू आम्हाला शिकू नगस. झाकली मूठ झाकलीच राहू दे. उगा उघडली तर नसलेल्या इज्जतीचं मात्र होईल. पंजाबराव, हे लय मोठं काम आहे, याचा मोबदला मिळालाच पाहिजे. आम्हाला वाटलं होतं दोस्तासाठी, भावासाठी, गाववाल्यासाठी, त्याच्या इज्जतीसाठी काहीतरी करशील तू. या बरोबर रडा लागले. हा? बघू. ए मगरमच्छ असू, आपल्या बरोबर नाती जोडायला जायचे नाही आता काय? मी कोणाचा भाऊ नाही, मी कोणाचा दोस्त नाही. आणि राहिला प्रश्न त्या इज्जतीचा, ती इज्जत बिज्जत गेली चुलीत, त्याचा मला सांगू नगस. 5 लाख रुपये दे, पोरगी शोधू. काय 5 लाख? काय जगन्नाथ, हा? असं खिंडीत गाठतो हे पोरीच्या बापाला?
ते बघतोय वरनं. हे बघू दे जायला चल तुझं कामच नाही करत उगाच येळीची खोटी. ए जगन्नाथ असं नको करू रे, असं नको करू. हा, ऐक ना माझं, ऐक. बर करतो, पैशाची व्यवस्था करतो. पण माझी पोरगी शोधना. अरे माझ्या खानदानाच्या इज्जतीचा सवाल आहे रे. हा? मामी काळजी करू नका, सगळं नीट होणार आहे. आराम करा. मेवणीबाई, आज जाणारच आहेस तर तुझ्या दीदीला बाहेर पाठव की जरा. नाही म्हणजे घरात एवढा मोठा प्रसंग घडला, सगळ्यांचीच विचारपूस करता आली. मुळात जी माझी होणारी बायको आहे तिचीच विचारपूस करताना आली. नाही म्हणजे आत्ता जर काळजी घेतलेली दाखवली नाही तर लग्नानंतर सगळं फेडावं लागतं असं म्हटलं. पाठवतेस? हो अगं हो, काही नाही होणार आहे तुझ्या साजिरी दीदीला. डॉक्टर सुद्धा बोललेत ना, शी इज ऍब्सोल्युटली फाईन. अगं डोंट वरी, काही नाही होणार आहे तिलाही नाही आणि तिच्या बाळालाही नाही. अरे हे बघ, छान गोड गुटगुटीत बाळ होणार आहे बघ तिला. आणि संजीवनी, तू विसरतीयस का? अगं तुझ्याकडे तुझं जादूचं वाक्य आहे की. उद्या मस्त फ्रेश हो, हॉस्पिटलला जा आणि तिथे गेल्यानंतर तुझं हे जादूचं वाक्य बोल. दीदी कशी आहेस? हा, मग बघ तुझी दीदी कशी ठणठणीत बरी होती की नाही. इकडे बघ माझ्याकडे, स्माइल दे. रणजितराव, दादासाहेब तुम्ही इथं? हा म्हणजे आम्ही आमच्या संध्याकाळच्या वॉकला निघालो होतो. जाता जाता घराकडे लक्ष गेलं, म्हणलं काय फुलांच्या माळा नाहीत, लाइटिंग नाही, लग्न घर आहे ना, काय झालंय काय? आणि हे काय, या रडतायत का? नाही काय नाही, यांच्या साजिरीताईची तब्येत अचानक खराब झाली. त्यांना पोटात कळा यायला लागल्या, सो त्यांना हॉस्पिटलाइज केलं. तिकडूनच येतोय. बट शी इज फाईन नाव, शी इज ऍब्सोल्युटली फाईन. रडू नका, तुम्ही रडू नका. काय संजीवनी ना नाव तुमचं, रडू नका. ऐका माझं ऐका, तुमच्या साजिरीताई एकदम ओके होऊन घरी येतील. हा हा, आणि तुमच्या दुसऱ्या ताई स्वरांगी त्या आहेत ना घरात. अहो असं काय करताय, अजून आम्ही त्यांना घेऊन नाही गेलो. हा अरे हे बघा, असं रडत राहिलात ना तर आत्ताच घेऊन जाऊ त्यांना. चालणार आहे का? अरे रणजितराव सांगा. अगं संजीवनी जोक केला त्यांनी. आणि हे बघा, लग्न झाल्यावर सुद्धा तुम्ही तुमच्या ताईंना भेटायला कधी पण येऊ शकता. हा, रडू नका. रणजितराव चालायचं का? निघूया. काळजी घ्या. चल येऊ. या.
चल येऊ. दीदीला गुड नाईट सांगशील. तू आहेस काय बेबी मावशी, मस्त झोप लागली. बेबी मावशी तू विसरलीस का आपण आपल्या घरात नाही होत? अरे खरं तर मी बुडाला चटका देऊनच उठवणार होते तुला. पण म्हणलं एक तर आपलं घर नाहीये हे, आणि त्यात लग्नाचे विधी आहेत सगळे. बूट टेकून तुला लग्नाचे विधी करावे लागतील ना. मग म्हणलं जाऊ दे, प्रॉब्लेमच आहे. माझी बेबी मावशी, झालं तुझं उठलं उठलं सकाळी सुरू. असं बोलतात बेबी मावशीला? हा, एक तर हल्ली भेटत नाहीस, सारखा बाहेरच असतो ड्युटी करत. आणि आता तर काय लग्न ठरलंय एका माणसाचं. हा काय मग रणजितराव शिवाजीराव ढाले पाटील भेटता का नाही त्यांना? अरे यार बेबी मावशी, नाचतायत आमचे एसीपी. बेबी मावशीला सांग की कुठं कुठं भेटला होता. कुठे कुठे काय, फक्त एकदाच बाहेर गेलो होतो हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये स्वीट बुक केली की काय? ए मावशी, तुला वाटतं तसं काही नाहीये. तुला नेलं होतं ना, बस तिथे गेलो होतो कॉफी प्यायला. मोका पिऊन मोका साधला का? मावशी अगं जनरल गप्पा मारल्या आम्ही. लाजतय ग माझा बाय, लाजतय. बरं ऐक, बेबी मावशी आली होती तुला सांगायला की आज हळद आहे. घरातले सगळे काय म्हणतात माहितीये का, की हळदीनंतर होणाऱ्या बायकोला भेटायचं नसतं. आज हळद म्हणजे साक्षात वॉरंटच. आणि एकदा का लग्नाची बेडी हातात पडली ना की मग बेबी मावशी बघेलच सटकतोय का अडकतोय. बरं बघ बघ, पण आता मला सटकू दे, फ्रेश व्हायचं. नाहीतर नाहीतर काय. नाहीतर काय हम्म बघ. हम्म. शी. जा दात घासू नये. चल हळू. बसतेस का थोडा वेळ इथं? आई आलीस? बस सावकाश बस. हे घे. आणि हे बघ, आज जाऊन पड जा आता जरा निवांत. मी बसते की जरा वेळ इथंच. साजे रे, आल्यापासून तू तुझं चालवायला लागलीस बघ सगळं. आता ऐक बरं जरा माझं. हागण नसता घोर लावू नकोस माझ्या बिजीवाला आणि तुझ्या बिजीवाला. जा जाऊन पडचं जा. हळू हळू जरा. इकडं आड आणि तिकडं हिर झाली नसती. आता काय करायचं हो? करायचं तवा केलं नाही, आता काय विचारतेस? अहो पण जरा बी शक आला नव्हता बघा. ताकस तूर लागू दिले नाही पोरीने. मला तर लय टेन्शन आलंय. काय करायचं सांगा की हो? तू काय बी करायचं नाही. कोंबडं किती बी डाललं तरी तांबडं फुटायचं राहतंय वे. ढाले पाटलांना आताही सांगावंच लागणार. आज पुरीची हळद होती. नाही नाही, मला तर वाटतंय ही लपून ठेवण्यापेक्षा त्यांना सांगावंच एकदाच. सांगाव काय सांगाव? नसती शिफारस खापून घेतली जाणार नाही कल्याणे. त्या ढाले पाटलाच्या घरातल्या एका बी माणसाला शक आला ना तर माझ्यासारखा बेकार माणूस नाही या जगात. आणि परत जर सांगायचं म्हटलीस ना तर जीभ हासडून दाराला तोरण बांधेल कल्याणे. मामासाहेब, अहो
काय चाललंय मामासाहेब? अहो अहो, जरा शांत व्हा. अहो काय शांत व्हा अहो, आता साजरीला दवाखान्यात आणले, जरा शांत व्हा. आणि आम्ही बोलले असतील टेन्शन मध्ये, तुम्ही अशी डोसक्यात राग घालून घेऊ नका. शांत व्हा. आपण स्वराला शोधायला जाऊया का? चल. याची गरज नाहीये. केलंय आम्ही सॉर्ट आउट. माणसं लावलीत आम्ही शोधायला. सापडेल स्वरात. आणि आता सापडली ना तर लग्नाच्या आधी खेटराणी पूजा पाहणार तिची. मायला फॉरेनला शिकायला पाठवलं तर कान काढलं पोरीनं. हा या पंजाबराव बांधलाच्या घराच्या इज्जतीवरतीच कोळसा फिरवला तिनं. हेमंतराव तुम्हाला पहिला पोरगाच व्हायला पाहिजे, पोरगी नकोच. बघितलं ना आमच्या पोरीने फॉरेनला जाऊन काय दिवे लावले ते. हा पोरगी शिकल, प्रगती होईल म्हणून तिला शिकवलं, तर बघितलं ना तिने काय दिवे लावले. आमच्या घराण्याचं पार वाटोळं करून टाकलं. नाही 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 नाही, चुकीला माफी नाही म्हणजे नाहीच. आता तिला सोडतच नाही मी. कुणी आहे का? शांत राहायचं, एकदम शांत. जरा जरी आवाज केला ना तर तू हायस आणि मी हायस. कळलं नाही? हा आलो आलो. घबरडू नको, शांत हो बाळा. कारभारी काय? काही नाही, आपल्या ज्येष्ठ कन्या साजिरीताई त्यांची तब्येत बरी नाही असं कळलं. दवाखान्यातून आत्ताच त्यांना घरी आणलं असंही कळलं. आता बऱ्या आहेत ना त्या? या की बस की. ओके एकदम ओके. खोबऱ्या गणपतीचीच कृपा म्हणायची. हॉस्पिटल मधून एकदम टणटणीत तुळून आली बघा. हे काय आली नुसत्या आणि हळदीच्या कार्यक्रमाला लागली पण बायकांबरोबर. चला, अंबाबाईच पावली. ते बायकांचे कार्यक्रम सुरूच होतील ना. काय काय काम काढलं होतं? ताईसाहेबांची अशी इच्छा आहे की तुमच्याकडे पण पाहुणे आले, तसेच आमच्याकडे पण आले. त्या दोन्ही पाहुण्यांचा एकमेकांशी परिचय व्हावा म्हणून आजच्या दुपारच्या भोजनाला तुम्ही सहकुटुंब यावं अशी इच्छा होती ताईसाहेबांची. म्हणजे तुमच्याकडून आमंत्रण येईलच, पण आमच्याकडून आमंत्रण घेऊन आलोय. जमेल ना? नाही, कल्पना आहे तुमच्याकडे पण हळदीचा कार्यक्रम आहे. पण भोजनाला नाही जमलं तर एक 10 मिनिटाची सदिच्छा भेट द्या अशी विनंती होती ताईसाहेबांची. विनंती आहे का? म्हणजे जमवावं म्हणजे जमलंच असतं, पण कसं आहे की घरात 3-3 पोरे आणि एकच बाई. हा आणि त्यांचा पण कामाचा स्पीड कासोपेक्षा स्लो आहे. हा काय सांगायचं तुम्हाला. तर त्यामुळे जरा तरी आम्ही जमण्याचा नक्की प्रयत्न करतो. आटपले की नक्की येतो. बरं बरं तुम्ही जर काय चहा पाणी सरबत काही घेत नाही, पण पाणी नाही, नको. कसं आहे, आमच्या होणाऱ्या सुनबाईंचंच घर आहे हे, त्यामुळे तहान लागली तर जरूर मागीन मी. तुमचा निरोप मिळाला. मग मग या तुम्ही. तुम्हाला पण काम असते ना लग्नाची. लग्न म्हणणार सगळे गडबड. हो, काही लागलं तर माझा नंबर आहेच तुमच्याकडे. आहे की. आज्ञा. कल्याणे, तो मराठी विश्वकोश कारभारी आलता चांगाव घेऊन. अगं बाई, आता हो. घेतलं मी सांभाळून. ते ढाले पाटलांकडनं अवतान घेऊन आलते भेटीच. आता त्यांच्याकडनं आमंत्रण आलंय म्हटल्यावर आपल्याला बी आमंत्रण द्यावंच लागणार. अहो पण ती कसं शक्य आहे आता? आपली सोरे तर पळून. नाही म्हणजे ती नसताना कसं शक्य आहे? 1 मिनिट. हा बोल जगे. पंजाबराव, आपण तुमच्या फुरीचा पत्त्या लावला. तुमची फुरगी त्या हिंदी पोरा संकटच आहे. हिंदी कुठे? मुंबईत. ते मुंबई सेंटर मध्ये हॉटेल मिनारा म्हणून आहे, तिथंच त्यांनी रूम बुक केली. अहो राघुमाना तिथंच आहे ती. सापडली म्हणायची कलारटी.
जग्या एक काम कर, काय बी कर, कसं बी कर, किती बी पैसे जागू दे, पण पोरगी आज दुपारच्या आत माझ्यासमोर हजर कर. होय बर, आपलं पैसे तयार ठेवा. कुठे आहे सर दीदी? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे की आज दुपारच्याला स्वराची घर वापसी होईल. फक्त तवर आपल्याला किल्ला लढवायचा, कळलं का? हा, त्यामुळे सगळे रीती रिवाज नीट पार पाडले पाहिजे. हा, पोरगी घरात नाही याचा संशय सुद्धा येता कामा नये. काय ते शेट्ट्यांचं घर जवळच आहे काय, तेव्हा थोबाड पाडून मयत झाल्यासारखे वागू नका. घर कसं चांगलं हसतं खेळतं नांदतं वाटलं पाहिजे. हा, अरे थोबाड काय बघत बसले माझी? चला हळदीची तयारी करा. कुठे हळद? अहो पण बिना नवरीची हळद कशी होणार? व्हायला म्हणजे व्हायलाच पाहिजे. हळद आजच व्हायला पाहिजे. स्वरा आज दुपारपर्यंत येणार म्हणजे येणारच. वय पण तवर 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 काय, एक काम करा, ही आहे की या संजय लावा हळद आणि करा सुरू. अहो अगं बाई, ए स्वप्ने पोराला घे की. अक्के, तू अशी हेडमास्टरनी सारखी बसणारच का येऊन? हे म्हणजे काय आहे की आम्हाला मग चावटपणा करता येत नाही काय गो? नको ना तू इथं बसू. आज ना आम्हाला जरा जास्त चावटपणा करायचा. चावटपणाची सगळी हातच पार करायचे. जा ना ग अक्के. बर मग बसणार असशील ना तर मग एक अट आहे बर का. बर, तुला ना तुझे डोळे आणि कान बंद करावं लागेल. ती मस्त आहे. बेबीला सगळं माफ असतंय. आज बेबी मावशीचा दिवस आहे. चालू दे चालू दे. अगे तू का गप्प बसली? गायला आलीस ना हे सगळं मीच करायचंय बेबी मावशीनी. हा गा की. वाजवणार कुठे? ए ये की. चल वाजीव. हे मलारी पिवळा झाला हळद लागली बानाई तुला. मलारी पिवळा झाला हळद लागली बानाई तुला. खंडोबावर झाला हळद लागली बानाई तुला. खंडोबावर झाला हळद लागली बानाई तुला. पहिलं पत्र गणपतीला गणपतीच्या शारदेला. पहिलं पत्र गणपतीला गणपतीच्या शारदेला.
लागली बानाई तुला तिसरं पत्र भैरवाला भैरवाच्या जोगेश्वरीला तिसरं पत्र भैरवाला भैरवाच्या जोगेश्वरीला चौथं पत्र मलाही पिवळा झाला हळद लागली बानाई तुला घाना घाती लाग खंडी भर भाताचा कुंकवाच्या आधी मान हळदीचा. आता तुमच्या निमित्तानं या घरात लक्ष्मीची पावलं येऊ द्यात. लक्ष्मी येणं मस्त आहे. हो आईसाहेब, अहो या आधी या घरात एकदा लक्ष्मी आली आहे. अरे एकदा नाही, दोनदा. आणखी एकदा लक्ष्मी येऊ दे असं म्हणा हो. आम्हाला वाटलं आम्हीच जास्त चावट होत, पण राजश्री आमच्यापेक्षाही चावटत बरं. अगं तू का गप्प बसली, वाजव की. हे मल्हारी पिवळा झाला हळद लागली बानाई तुला. काय झालं सुनबाई? नाही म्हणजे तुमच्या थोरल्या मुलाची 2 लग्न झाली आहेत ना, म्हणजे 2 लक्ष्म्या, त्यातल्या एक आम्ही, आणि आम्ही हा होतो. म्हणजे आम्हाला कुणाला दुखवायचं नाहीये, फक्त रेकॉर्डला असावं म्हणून बोलले. काय आहे सुनबाई, खानदानी घरामध्ये बोलायची एक पद्धत असते. आज आम्हाला कळते सगळ्यांनाच मापात बोलण्याची पद्धत नसते, पण तुम्ही शिकून घ्या. ढाले पाटलांच्या घरामध्ये पद्धतीनं वागायचं, पद्धतीनं राहायचं, पद्धतीनं बोलायचं. आणि नुसतंच बसलात, बांधलांकडनं हळदीचं निमंत्रण आलंय. सगळ्यांना उष्टी हळद घेऊन जायला जमणार नाही. तुम्हीच जा पद्धत म्हणून. नाही नाही नाही, असं नाही चालणार. यायचंच आम्ही चवर भर दिलेला आहे. आता कसं तुम्ही पण येणारच म्हणाले. नाही नाही, या या या, नक्की या, वाट बघतोय. हा ठेवतो. दादासाहेब, बोला की आहे सर. सुजितचं काही कळलं का? बाकी काही नाही. आपल्या सख्या लाडक्या भावाच्या कार्यात येण्याची तसदी घेणार होते असं बेबी मावशी म्हणाली. येणार आहेत काय? सुजितराव ढाले पाटील आमचे सगळ्यात धाकटे बंधू. काय बोलायचं आहे साहेब, त्यांच्याबद्दल विचार करणंच सोडून दिलंय आपण. आले काय गेले काय आपल्याला 0 फरक पडतो. नुसता रक्ताचा भाऊ, काम सगळी इज्जत खाऊ. येणार आहेत की नाही? आईसाहेब खरं सांगू का, आले तर चांगलं आहे, नाही आले अजून चांगलं आहे. 1 मिनिट आलो आम्ही. हा बोला, आले का पाहुणे? कोण गेले रिसीव्ह करायला? हा ए जग्या, अरे मानाची नाही तर देणाऱ्या धानाची तरी याद ठेव. हा काय कुठपर्यंत आले काम? अरे बोलल्यासारखं चट 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 कर बाबा काम. हा आणि ती ढाले पाटील मंडळी कुठल्या बी क्षणी इकडे येतील. हा अरे स्वरा इथं पोचणं लई महत्वाचं आहे. ते पोरग सापडलं ना, मायला त्याच्या हातपाय तोडून तिथंच हॉटेलवरती खुट्टीला अडकून टाक. अरे बाबा, आवर आवर लवकर,
हुडक हुडक लवकर माझ्या पोरीला. हा आणि एक पोरगी शाबूत घरी आली पाहिजे. तिच्या अंगाला टच सुद्धा होता कामा नये, कळलं का? हा नीट ध्यानात ठेवायचं. हा चल ठेव फोन. अहो दुष्काळात 13वा महिना कशाला पाहिजे? अहो ही समद कशा पाहिजे? काय चालवलंय तुम्ही ही समद? कल्याणे जे चालायचं तेच चालवलंय आणि हिसाबात बोलायचं. हा अहो तसं नाही, पण या सगळ्या टेन्शननी माझा जीव जातोय बघा आता. अहो एक खोटं झाकायसाठी 1000 खोटी बोलायला लागतं. सामान्य माणसं खोटं बोलतात, खानदानी माणसं ऍडजस्टमेंट करतात. ऍडजस्टमेंट. हा आणि एवढं कार्य झालं ना मग जीव जाऊ दे तुझा. आता कनवटीला सुपारी घेऊन बसावं लागेल आम्हाला. ए मायला आता बांधल्याच्या भरल्या घरात आता डोळ्यात पाणी काढू नकोस. आमच्या माणसाचा माणूस गेलाय तिकडे मुंबईला. सूर्याला घेऊन तो डायरेक्ट कोल्हापूरला फ्लाईटने येईल आणि तिकडनं इकडं टच. पोरगी आली की लगेच लगीन लावून टाकू तिचं. आलं का ध्यानात? हा अरे तोपर्यंत असं मातीला तोंड केलं आणि काय करत बसलीस? हा अरे लगीन घर आहे, कसं उत्साही तरतरीत राहिलं पाहिजे. हा संजी बसली ना हळदीला. अरे पाटील मंडळी कावा बी येतील. हा हे मोनाल ठेवले पाऱ्याला. हा कोण आलं की लगेच लगबग सुरू करायची. आलं का ध्यानात? हा काय? अरे मोनू इकडे काय करते? तुला पारा ठेवायला बसवलं होतं ना. अहो ते सांगायला आलीये. ते दूध सांडल्याचा मॅटर झालता ना जबाईवरती. हा राजश्री. वय वय तीच. तिला आता घरातनं बाहेर पडताना बघितली आणि तिच्यासोबत गिफ्ट बी होती. अरे लय लय कलमड बाई ती. मला पुंगे स्टाईट झालेत माझ्या. ए कल्याणी कल्याणी हास 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 म्हणलंय ना व. काय फेस करून हसते? असाच फेस ठेवायचा. आता माझ्यासारखं वाईट मीच. चला चला आवरा आवरा. हा चला चला. हा चला झालं का? हा कोणी आतमध्ये? चला 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 आवरा आवरा आवरा. अहो हे काय जाऊ तुम्ही पाणी पित बसलाय तर तोंडचं पाणी पाळायची वेळ आली. ए संजय संजय बाहेर आहे. हाय का अजून ही अशीच? तुम्हाला बोललो होतो ना मी. हा हिला हळद लावायला घ्या म्हणून. आता हिला स्वरांगी समजा, स्वरांची हळद चालू आहे असं वाटलं पाहिजे. हा ठाले पाटील मंडळी काव बी इथे येतील. हा तयारी करा तयारी करा, हळदीची तयारी करा. हा चला 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 उद्या झामझूम. हा आऊ डॅडी, आपले पाहुणे रावळे बी येणार आहेत की, त्यांना काय सांगायचं? आणि अरे मग येऊ दे की. आपण काय कुणाला बांधलेले आहेत का? त्यांना कशाला नसते पंचायती? हा आणि आलंच कुणी इथं तर त्यांना सरळ तुषारवर पाठवायचं. 2 रूम बुक केल्यात तिथं. हा तिथंच करा म्हणून आंघोळ्या फिंगोळ्या. हा स्वर आल्यावर दुपारी या म्हणून. ती राजश्री इथं असताना कोण बी पाहुणे इथं नकोय. काय कोणतरी खुळ्या टाळकाच काहीतरी मध्ये पचकायचं. आणि अरे हे अजून त्याच कपड्यात आहे. अरे बदल ना बाई साडी. हळदी साडी घाल. जा जा चल. हो हळदीची गाणी सुरू करा, हळदीची गाणी सुरू करा. 8 कापूस 9 वाती म्हणा 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 म्हणा. हा मोना इकडे तुला काम आहे, ये माझ्या बरोबर. आता हा सगळा मांडव टाकलाय ना आपण. काय स्कोर झाला? तुला काय मॅच खेळायला बोलवलं का? हा डीजे वाजवायला बोलवलं ना? वाजव की मग. हा पैसे फुकटचे घेणार आहे का? वाजव. एकदम असं झॉलिंग जाम झूम करकरीत वाजलं पाहिजे, चरचरीत. हा हा गशी. हा हा मुने हे बघ आता डीजे सुरू झालंय. हळदीचं वातावरण तयार झालं पाहिजे. झामझूम. हा इथं पोर माझे 10-12 नाचाला. जा गावात घेऊन ये. आता कसं पाय? तर कशा पाहिजे? हा केलीस का घाण आमच्या घरच्या म्हणी? अगं प्रश्न आम्हाला बी पडतात, उत्तर देणारा भारी. अहो काका पण आता पोरांना असं अचानक बोलल्यावर कसे येतील ते? चल चल दाखवतो मी तुला कशी येतील. हा ए बरोबर इकडे 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 आले का सगळे? एवढेच आहेत का? हा बरं माझ्या घरी हळदीचा कार्यक्रम आहे. डीजे बीजे लावलेला एकदम ढेंचॅक. हा चला नाचायला. काका म्हटलं खेळायचं आहे. नंतर खेळा ना. हा नाचल्यानंतर खेळा. सगळ्यांना खाऊ देईन. बरं सगळ्यांना 100-100 रुपये देईन. चला 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 मग हे बॅडमिंटन देऊन ये इकडे. इकडे 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 चला. इकडे घर तिकडे कुठे चाललाय? हा सगळ्यांनी नाचायचं आहे फुल. हा हा चल तुला खाऊ देतो. गणपती बाप्पा मोरया. नाचा 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 सुरू करा. अरे तू पण नाच की. हा नाचा नाचा बरोबर. हा मस्त. हा ततरंग 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 ततरंग. हा मस्त रे. फुल ये बात आहे. हा फुल जोरात. शाबास.
बंद झालं तरी नाचायचं मी सांगेल तोवर नाचायचं सगळ्यांना 100 देणार हा मोने पोरण नाचो राजश्री अरे राजश्री ताई तुम्ही वेलकम अहो आम्हाला फोन करायचं ना गाडी पाठवली असती मी स्वतःला असतो रिसिव्ह करायला अबे हे मोना संजीवनीची बेस्ट फ्रेंड आता बेस्ट फ्रेंडच्या बहिणीचं लग्न आणि हीच इमोशनल झाली खोळी या की या ए या बस ठेवायचं अरे हे कुणी ठेवलं इकडे ठेव तुम्ही दोघं बाहेर थांबा बस की बस ते आमचे नातेवाईक म्हणजे एक नमुनेच आहेत बघा है ना इथे लग्नाला आलेत कोण गेलं खोबऱ्या गणपतीला कोण गेलं कोल्हापूरच्या अंबाबाईला कोण गेलं ज्योतिबाला हा हे तर लग्नाला आलेत का पिकनिकला आले हे कळणं झालंय निमित्त पाहुणे अजून हॉटेलमध्ये झोपूनच आहेत हा आता काय रात्री गोत्राला जमल्यावर बसले असेल पत्ते कुठत पत्ते कुठत पण काल तुमची थोरली मुलगी हॉस्पिटलला ऍडमिट होती ना त्यांना माहित नव्हतं ते आमचे नातेवाईक म्हणजे एक नमुनेच आहेत बघा है ना इथे लग्नाला आलेत कोण गेलं खोबऱ्या गणपतीला कोण गेलं कोल्हापूरच्या अंबाबाईला कोण गेलं ज्योतिबाला हा हे तर लग्नाला आलेत का पिकनिकला आले हे कळणं झालंय निमित्त पाहुणे अजून हॉटेलमध्ये झोपूनच आहेत हा आता काय रात्री गोत्राला जमल्यावर बसले असेल पत्ते कुठत पत्ते कुठत पण काल तुमची थोरली मुलगी हॉस्पिटलला ऍडमिट होती ना त्यांना माहित नव्हतं नाही म्हणजे आम्हीच सांगितलं नाही ना आणि कसं आहे म्हणजे हे पाहुणे मंडळी वगैरे आनंदासाठी असतात हा दुःखासाठी घरचे असतात ना रणजितराव होते काल हॉस्पिटल आणि आमचे येडेच सगळे तिथं हॉस्पिटल मध्ये आरडाओरडा केला असतं मुगत पेशंटला त्रास येतील हळूहळू आम्ही केलाय हळदीचा कार्यक्रम सुरू स्वरायात हा म्हणजे तीच मेन आहे ना तिचाच कार्यक्रम आहे ना आणि तुमची धाकटी पोरगी हा ते आता घरात लग्न म्हटल्यावर ते रिकाम्या पोरीला पळावंच लागतं ना अहो पायाला भिंगरी लागल्या गटपळत सुटली आमची पोरगी संजीवनी नाही तिला म्हणाव जरा जपून नाहीतर परत नाक घासत यावं लागेल आमच्याकडे माफी द्या म्हणत हाय का अजून मनात हाय वय तुमच्या अहो चुकी झाली एक बार तीच चुकी बार बार होऊ नये काय आईसाहेबांनी नजरांना पाठवलंय असं का आलोच बाय माणसं लागतील ना आलो मालकीन बाई साक्षरी या राजश्री
ती राजेश्री आली ना बाहेर नजरानं घेऊन पहिला आतमध्ये आली असती तर तुम्ही काय अशी बाप मेल्या आणि तोंड पाडून बसलाय. चला 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 कामाला लागा. तुला सांगितलं होतं ना संजीला हळद लाव म्हणून, का नाही लावली? लाव तिला हळद, लाव लाव म्हणतोय ना. लाव लाव लाव. काय बघत बसली? आणि गाणी म्हण, गाणी म्हण, हळदीची गाणी म्हण, हळदीची गाणी म्हण ना. खाण्याची घातला खंडीभर भाताचा म्हण म्हण म्हण. घानाची घातला खंडीभर भाताचा, मांडव गोताचा दणका भारी. असं असं हसून म्हणायचं, हसून म्हणायचं. घानाची घातला खंडीभर भाताचा, मांडव गोताचा दणका भारी. कोट कुठे बस कोट. खंडीभर भाताचा आदिमान देती कुंकवाला, आदिमान देती हळदीला. बरोबर बरोबर. हसून हसून चेहरा हास्य पाहिजे. हा घानाची घातला खंडीभर भाताचा, मांडव गोताचा दणका भारी. घानाची घातला खंडीभर भाताचा, आदिमान देते कुंकवाला, आदिमान देते हळदीला. बरोबर बरोबर. खंडीभर भाताचा, हा मांडव गोताचा. हो सिनियर जाऊ बापू, तुमचं बायकांमध्ये काय काम? चला या बाहेर, बरेच काम आहे आपल्याला. हसरा चेहरा ठेवा, हसरा. हा या या या. भाताचा, मांडव गोताचा दणका भारी. गानाजी घातला खंडीभर भाताचा. हेमंतराव, राजेश ते आल्यात. नमस्कार. हा बर सिनियर जाऊ बापू, ते आपले हॉटेल तुषारला नातेवाईक मंडळी पाहुणे मंडळी उतरली आहेत. त्यांची जेवणाची खाण्याची सगळी व्यवस्था केली का? केटरला केलाय का फोन? हा करा ना. काम हो काम, लावा की फोन. अहो इथूनच लावा की. नाही ते नेटवर्कचा प्रॉब्लेम. हा मी आहे. बर. फार प्रॉब्लेम आहे इथे पानमुंद्यात नेटवर्कचा. काय काय पाहिजे का? बोलवतो ना मालकीन बाई. आम्हाला काही नकोय. उष्टी हळद आणली. आम्ही आलोच आहे तर आमच्या होणाऱ्या जाऊबाईंना लावून घेतो उष्टी हळद. उष्टी हळद आणली होय? नाही नाही नाही, चांगले चांगले. परंपरा जपलीच पाहिजे आपण. आणि नजरानं पण आणलंय ते. बोलतो मी. मालकीन बाई, साजेरी गाणी चालू असतील ना, ऐकू कमी. आलो सर, 2 मिनिटात येतो. इथंच थांबा. माळाच्या माळसेनी गंगेचं जाय पाणी, पाणी तापी व बहिणी नवरीच्या. आमची नवरी गिंडीनं पाणी नाही, सारंग लोटू जाई केळी बना. माळाच्या माळसेनी गंगेचं जाय पाणी, पाणी तापी व बहिणी नवरीच्या. आमची नवरी गिंडीनं पाणी नाही, सारंग लोटू जाई केळी बना. ती राजश्री उष्टी हळद घेऊन येते. उष्टी हळद?
हळू बोल हळदीसारखी हळद असते दुसरं काय. ती आतमध्ये येते याचं मला टेन्शन आलंय. आता आतमध्ये आल्यावर काय होणार. तुम्ही गाणी म्हणा आणि म्हणा. माळाच्या माळसेनी गंगेचं जाय पाणी, पाणी तापी व बहिणी नवरीच्या, आमची नवरी गिंडीनं पाणी नाही, सारंग लोटू जाई केळी बना. उष्टी हळद लावायची ना. या की मग रेडी आहे. या या राजेश. चालू ठेव की गाणी. आठ शेर कापूस 9 शेर वळल्या वाती, 5 जणीतली एक सखी कुंकुला भीती. 8 शेर कापूस 9 शेर वाती, 5 जणीतली एक सखी हळद लाविती. 5 जणीतली एक सखी आरती करीती. इमोशनल झाली. पोरीचं लग्न आहे ना. घ्या ना तुम्ही हळद लावून. या हा सगळं पदर घेतलाय, नवऱ्या मुलीचा चेहरा दिसत नाहीये. रीती बांधाल खानदानाची. हळदीपासून लग्नापर्यंत सासरच्यांना तोंड दाखवायचं नसतं. अपशकून होतं. प्रत्येक खानदानाच्या वेगवेगळ्या रीती भाती असतात ना. त्या पाळल्याच पाहिजे ना खानदानी माणसानं. आता स्वरांगी तुम्हाला डायरेक्ट लग्नातच दिसणार. लावा ना तुम्ही हळद लावा. आता चेहऱ्याला कशी लावायची? स्वरांगी स्वरांगी पाया पड बाई. जाऊ बाई थोरल्या. असू दे. बरं का राजताई, तुम्हाला काय लागलं सवरलं तर काही अनमान न ठेवता सांगा बरं का. तुम्हाला भाऊजी. ओ काय भाऊजी, मेवणीला विसरलात का काय? अहो हळदीचं आवतणच दिलं नाही तुम्ही आम्हाला. आणि कल्याणीनं तरी बरं सांगितलं होतं म्हणून आधीच ठाव तरी होतं मला. कल्याणी, अगं ये कल्याणी.
काय भाऊजी, अहो आम्ही तिथं हॉटेलात समध्या लेडीज बायका कव्वादरनं खुळ्यावानी वाट बघत बसतोया. म्हटलं आत्ता सांगा येईल, मग सांगा येईल. कुठलं काय, आम्हाला काय हळदीला बोलवायचं नव्हतं होय तुम्हासनी? म्या म्हणलं समध्या बायकांना आता जाते आणि म्याच बघून येते. आजच आहे ना व हळद? अहो असं कसं मिळून बाई, केला होता ना फोन, पण नेटवर्कचा प्रॉब्लेम होता ना. हा. आणि कारभाराने पण सांगितलं होतं. विसरले वाटतं. बर, तुमच्याबरोबर कुणाला धाडायचं का जात आहे तुम्ही? नाही नको, येतो आम्ही. या पाहुणी कोण? ह्या मुलाकडच्या आहेत. हं? अगं बाई नमस्कार. म्या ना कल्याणीची बहीण. लग्नात होईलच ना ओळख. हं? आता त्यांना घाई आहे. येत आहे ना तुम्ही? काय भाऊजी, अहो जरा पाहुणीची ओळख करून द्यायची नाही व्हय आमची? हा बर, तुम्ही जेवण बिवण केलं की नाही? चला चला, जेवायला हॉटेलमध्ये जेवण ठेवलेलं आहे. हा चला, हॉटेलमध्ये जाऊन जेवण करून ये. भाऊजी, अहो जेवणाचं काय घेऊन बसलात? आणि ते हळद? कल्याणी, अगं चल श्रावणी, आपण कल्याणीला भेटूया. अगं कल्याणी, कुठं हायस ग बाई माझी? अगं वाळलीस की काय ग? लगीन, घर, 10 कामं एकटी करून दमत बसलीस. मला बोलवायचं नाही बहिणीला? अगं तू न ग पाया पडूस बाई, 2 जीवाची हायस आता तू. अगं काय नावाप्रमाणे साजरी दिसायला लागलीस ग. आणि तुझ्या तपासण्या, सोनोग्राफी सगळं व्यवस्थित ना? हा, वेळच्या वेळी खातपीत जा ग बाई. सगळं ओके, सगळं ओके, सगळं नॉर्मल आहे. चला चला चला, मिळून येऊ. तिकडे कोण नाही हॉटेलवर आपलं. चला चला चला, तिकडे कोणतरी पाहिजे ना आपलं. ओ भाऊजी थांबा की जरा. ओ भाऊजी, स्वराला तर जरा बघून येते की काय झालं. स्वरा तयार होतीये, तयार होतीये ना? वय वय होत असेल. संजू का कुठे आहे? तीच बसली आहे ना. अहो तीच बसली आहे करवली म्हणून. संजू, अगं तुझी मावशी आली आहे, ये की भेटायला बाहेर जरा. बरं मिळून बाई, चला चला. अहो तिथं हॉटेलवर कोण नाही हो आपल्या पाहुण्यांकडे बघायला. चला चला, घरातलं कोणतरी पाहिजे की नाही? चला चला. पण स्वराला 4 बोटं हळद तर लावून जाते. हळद कुठं जाते? हळद रुसते होय. चला तुम्ही पुढे वा ना, रिक्षा बोलवली. चला चला चला. चल का श्रावणी. हा या, हॉटेलमध्ये सगळी जेवणाची व्यवस्था केली एकदम चोख बरं का. श्रावणी बा, जिलबी खायची. हा, गोड जेवण ठेवलेलं आहे. दुपारच्याने दुपारच्याने मी बोलवतो ना तुम्हाला. हा या. चल का श्रावणी. नीट जा. हे मॉयला भरल्या घरात रडणं काढलं ना तर थोबाड फोडीन तुझं. एक तर तुझ्या लाडानं पोरगी अग्रेसर झाली, उंबरा ओलांडून गेली. माझे घोडे घालायचे तुम्ही, निस्तरायचे आम्ही आणि रडायचं तुम्हीच. बस का बस. आता आवाज काढला ना नरड्यावर पाय ठेवीन तुझ्या. बोल जगन्नाथ. पंजाबराव, अहो आमची माणसं गेली होती तुमच्या पोरगीला आणायला. काय राव, तुमच्या पोरगीनं गुल्ल्याच दिला की. तिथं तो हिंदी पोरगा बी नाही आणि तुमची पोरगी बी नाही, दोघे बी गुल. पंजाबराव, आमच्या माणसानं लई चौकशा केल्या. थिएटरला पैसे चारून चारून त्याच्याकडनं बातमी काढली. तेव्हा कळलं तुमची पोरगी परत आली. तेव्हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं, भांगामध्ये सिंदूर होता. पंजाबराव, दोघांनी लगीन केलंय असं दिसतंय. अहो परत त्याने टॅक्सी बोलवली आणि विमानतळावर गेलं म्हण. आता विमानतळावरनं जगाच्या कंच्या कोपऱ्यात गेलं ते आपल्याला बी ठाव नाही. आता त्यांना हुडकणं बी आपल्या आवाकाच्या बाहेर आहे. पंजाबराव, तुमची पोरगी लगीन करून तिच्या यारा संग फुर. डॅडी, बसा इकडं, बसा. डॅडी, साजेले पाणी आण जा. काय झालं? हा हो, कुणाचा फोन होता? काय म्हणले ते सांगा की. स्वरा, काय झालं स्वराला? स्वरा उडाली. आई, डॅडी, स्वरा दीदीने व्हिडिओ पाठवलाय. ताई, संजू, दाजी,
माझी काळजी करू नका, मी अगदी व्यवस्थित आहे. तुम्हाला दिसतच असेल माझं लग्न झालंय. डॅडींनी ठरवलेल्या मुलाशी मला कधीच लग्न करायचं नव्हतं, पण हे त्यांना सांगून काही उपयोग होणार नव्हता. माझं मोहितवर प्रेम, खूप चांगला मुलगा, खूप आनंदात आहे. फायनली खूप दिवसांनी खूप आनंदात आहे. पण माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झालाय आणि आता जो त्रास होणार आहे त्यासाठी आय एम सॉरी. पण डॅडींना मी सॉरी नाही म्हणणार. कारण त्यांनी आजपर्यंत एकदाही माझ्या मनाचा विचार केला नाही आणि त्यांनी जर तो केला असता ना तर कदाचित आज ही वेळ आली नसती. असो, तुम्ही तिघींनी काळजी घ्या आणि साजिदताई बाळाची काळजी घे आणि त्याला सांग त्याच्या मावशीला त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या जवळ असताना खूप आवडलं असतं. पण आता ते शक्य नाहीये. ताई, आई, इथूनच नमस्कार करते. पुन्हा कधी आयुष्यात आपण भेटू का नाही काहीच सांगता येत नाही. तुम्ही काळजी घ्या. बाय. चिंता मत कीजिए, मैं इसका अच्छा ख्याल रखूंगा. मायला तुमची पोरगी पळून गेली